मस्त क्रिप्सी चिकन लॉलीपॉप। चला तर झटपट आपण याची रेसिपी पाहून घेऊया। नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या आजच्या चव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी अर्धा किलो चिकन धुवून घेतलेले आहे। त्यानंतर आता आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी तीळ आणि लसूण क्रश करून टाकून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी धणे टाकलेले, धणे, बडीशोप, अद्रक टाकलेला आहे, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। आता हे बिगर पाण्याचं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। मी धणे अख्खे घेतले, बडीशोप घेतलेली एक चमचा घेतलेला आहे। याच्यामध्ये पण मी बघू शकतात इथे मी 1 चमचा तीळ टाकले आहे, थोडीशी 1 चमचा कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि लसूण क्रश टाकलेला आहे। माझ्याकडे ऑलरेडी केलेला आहे, म्हणून तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा किलोला 2 लसणाच्या कांड्या घ्यायच्या आहे आणि बिना पाण्याचे हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचा आहे। आणि हा लसूण क्रशचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे। तुम्हाला जर 3 महिने टिकवायचं लसूण आहे तर तो पेस्ट कशी बनवायची काय मी सगळं त्याच्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। अशा पद्धतीने मी आता हे सर्व बारीक करून घेतलं आहे बिना पाण्याचा। आता आपण हे पण चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व टाकून घेऊया। आता यात चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी फूड कलर टाकून घेत आहे, रेड कलरचा। तुम्हाला टाकायचा तुम्ही टाकू शकतात किंवा नसेल टाकायचं तर स्किप पण करू शकता ते तुम्ही। पण मला सेम जसं मार्केटला भेटतं हॉटेलमध्ये चायनीज गाड्यावरती सेम तसं मला चिकन लॉलीपॉप करायचं, त्यामुळे मी थोडा फूड कलर टाकून घेतलेला आहे। अगोदर आपण हे छानपैकी असं मॅश करून घेऊया। चिकनला आधी सर्व मसाला छानपैकी असं हाताने चोळून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बेसन पीठ टाकून घेत आहे मी आणि 2 चमचे इथे मी हे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत। इथे पिठाचं असं माप घ्यायचं तुम्ही 4 चमचे, इथे 4 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 5 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे जे आपण पोहे, खिचडी, भात वगैरे खातो त्या चमच्याने। 3 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। अर्धा किलोसाठी हे मेजरमेंट ठेवायचं आहे चमच्यांचं। आणि आता हे छान मॅश करून आपण 1 तास तसंच ठेवून नंतर तेलात फ्राय करून घ्यायचे आहे। आणि फ्राय केल्यानंतरही कसे करायचे पुढे मी तुम्हाला दाखवते। जे सेम मार्केटपेक्षा पण आपल्याला खूप छान घरचे चिकन लॉलीपॉप खायला भेटतात। चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे। यात पाणी टाकायचं नाही, जर तुम्हाला गरज वाटली तरच टाका, पण शक्यतो टाकू नका, कारण की चिकन जेव्हा मॅरिनेट होत राहील तर चिकनचं पाणी आपोआप सुटत राहील। जर तुमच्याकडून पीठ वगैरे थोडं जास्त झालं तरच थोडासा नॉर्मली पाण्याचा हात लावायचा आहे, असं ग्लासने पाणी ओतायचं नाही। आता हे मी असंच मस्त 1 तास मॅरिनेशन करायला ठेवून देते। आणि जर समजा ओव्हरनाईट ठेवलं तर खूपच छान होतात, पण आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे जर वेळ नसला तर तुम्ही 1 तास पण मॅरिनेट करू शकता, पण निदान 1 तास तरी मॅरिनेट होऊ द्यायचा आहे। कढईत तेल तापायला ठेवले, तेल छान तापलं आहे। आता आपण आपले हे चिकन लॉलीपॉप आहे हे टाकून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व चिकन लॉलीपॉप आपण कढई जेवढे बसणार तेवढे टाकून आणि छान तळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती तळून घ्यायचं आहे मंद आचेवर, नंतर क्रिस्पी होण्यासाठी मोठ्या गॅसवर तळून घ्यायचं आहे।
आता इथे गॅस आपण मोठा करून घ्यायचा आहे आणि छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहे. मस्त हे झाले आता आपले फ्राय. आता आपण काढून घेऊया. आता सर्व लॉलीपॉप अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत. आता सर्व लॉलीपॉप मी बाकीचे पण तळून घेते. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे झाले आपले चिकन लॉलीपॉप. मस्त खा आणि मस्त रहा. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.